नवी मुंबई शिवसेना जिला प्रमुख किशोर पाटकर के लगातार फॉलोअप के बाद आखिरकार नवी मुंबई की जर्जर इमारतों के पुनर्विकास प्रकल्प के लिए आवश्यक पर्यावरण विभाग के एनओसी का बड़ा प्रश्न हल करवाने में उन्हें कामयाबी हासिल हुई है। बता दें कि नगर विकास विभाग की बैठक में नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्र में 20,000 वर्ग मीटर से अधिक निर्माण क्षेत्र वाले विकास प्रस्तावों को पर्यावरण विभाग का एनओसी प्राप्त करने की शर्त को नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त स्तर पर सैद्धांतिक मंजूरी दी गई है और इसके लिए उन्होंने विकासक के एक गारंटी पत्र लेने के भी निर्देश जारी किए हैं। महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 ते 2.5 वर्षापासून बांधकाम परवानग्या पूर्णपणे बंद आहेत आणि ज्याला बांधकाम परवानगी पाहिजे त्याला दिल्लीच्या एन्व्हायरमेंट बोर्डकडे जायला पडत होतं। एका बाजूला ही अडचण होती, दुसऱ्या बाजूला वाशीमधल्या नवी मुंबईमधल्या खूप साऱ्या इमारती धोकादायक झालेल्या आहेत, ज्यांचं महानगरपालिकेने लाईट पाणी कट केलं होतं आणि ते धोकादायक इमारतीमध्ये लाईट पाणी कट करून देखील राहत होते। त्यांचं म्हणणं होतं बांधकाम परवानगी आल्याशिवाय आम्ही घरं खाली करणार नाही आणि इतक्यात तिथे कल्याणला त्या दिवशी बिल्डिंग पडली होती, त्यात 7 लोक दगावली। तर मी आणि विजय नाटा साहेबांनी नरेश मस्केंच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली होती, साहेब इथे खूप मोठी अडचण झालेली आहे, पालिका परवानगी देत नाही, लोक घर खाली करत नाही, उद्या अशीच दुर्घटना नवी मुंबईत देखील घडू शकते, त्या ह्याच्यावरती काहीतरी योजना करा, आम्ही काम सुरू नाही करणार, पर्यावरणाची एनओसी इम्पॉर्टंट आहेच, ती आणल्यानंतर आम्ही काम सुरू करू, पण आम्हाला आमच्याकडे सिडकोची एनओसी आहे, एअरपोर्ट एनओसी आहे, फायरची एनओसी आहे, अशा सर्व परवानग्या आम्ही घेऊन ठेवलेल्या आहेत, पण फक्त आज सीसी नसल्यामुळे लोक घरं सोडायला तयार नाहीत। तर हे ना घरातनं जबरदस्ती काढायचा पण एनएमएमसी कधी प्रयत्न करत नाही, येते ते नोटीस लावते निघून जाते, तर हे ह्याला जबाबदार कोण? तर मग नरेश मस्के साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर ते मीटिंग घातली, मीच पत्र दिलं होतं आणि मग त्या दिवशी सह्याद्री अतिथीगृहामध्ये मीटिंग लागली। त्यावेळेला नरेश मस्के साहेब, विजय नाटा साहेब, विजय चौगुले साहेब, सर्व शिवसेनेचं मंडळ तिकडे गेलं होतं आणि आम्ही तिथे जोरदारपणे मुद्दा मांडला होता, साहेब जर MIDC देते सीसी विदाऊट एन्व्हायरमेंट एनओसीची तर मग महानगरपालिका का देत नाही? कमीत कमी लोकांचा प्राण वाचवण्याकरता तरी द्या। त्याच्यानंतर त्या मीटिंगमध्येच त्यांनी मान्य केलं होतं आणि मी त्यांना हेही सांगितलं होतं का हे जे ऑनलाईन आहे ते BPMS प्रणालीमध्ये अपलोड होतच नाही, त्याच्यामुळे देखील खूप अडचण येत होती, विकासकांना अडचण येत होती, विकासकांसकट पालिकेचं उत्पन्न बुडत होतं, लोकांचे जीव जात होते। तर सकारात्मक भूमिका घेतली असीम गुप्ता साहेबांनी, त्यांचे देखील आभार मानतो आणि त्यांनी आमची मागणी मान्य केली, त्यांनी सांगितलं बरोबर आहे। तेव्हा सातत्याने पाठपुरावा, नरेश मस्के साहेबांचा दबाव, शिंदे साहेबांचे आदेश, ह्या सर्व गोष्टींमुळे आज हे शक्य झालं। काल पालिकेला आदेश निघाला काय लोकांच्या परवानग्या द्यायला सुरू करा, तातडीने सुरू करा, म्हणजे जेणेकरून बिल्डिंग खालीवाला तरी सुरुवात होईल। आणि जे विकासक आहेत तेही काय करत होते, एन्व्हायरमेंट एनओसी येत नाहीत तर तरी देखील ते आतल्यात गपचूपाल विकत होते। आता त्यांना रेरा नोंदणी करणे शक्य होईल आणि त्याच्यामुळे ते जे विकासक आहेत त्यांच्याबरोबर जे ग्राहक आहेत त्यांना देखील न्याय मिळू शकतो आणि एकट्या सिडकोमध्ये मला वाटतं 1000 परवानग्या थांबलेल्या असतील, पालिकेत पण 300-400च्या थांबलेल्या जे कोणीच येत नव्हते। तसेच आता सुप्रीम कोर्टात 14 तारखेला ह्याच्याबद्दल ऑर्डर पण आहे, तर ती ऑर्डर पण सकारात्मक येईल असा सर्वांना विश्वास आहे आणि आता तरी पर्यावरण विभागाने कमीत कमी रिडेव्हलपमेंटसाठी तरी फास्ट एनओसी द्यावी, जेणेकरून लोकांचा जीव जाणार नाही। पावसाळा जोरात सुरू आहे, तर ही आमची एक प्रामाणिक भूमिका होती आणि त्यात आम्हाला यश आलेलं आहे। शिंदे साहेबांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये जी त्यांची भूमिका असते का लोकांचे प्राण पहिले वाचला, सरकार कोणासाठी आहे तर लोकांसाठी आहे, तर नवी मुंबईकरांना खूप मोठा दिलासा दिलेला आहे। आता जे कोणी नवी मुंबईचे विकासक आणि रिडेव्हलपमेंटवाले असतील ते परवानगी घेऊन लोकांना ॲटलिस्ट खाली करून त्या धोकादायक बिल्डिंग तोडायला ह्या गोष्टी तर करू शकतात। जेव्हा त्यांना एन्व्हायरमेंट एनओसी येईल तेव्हा ते इतर बांधकाम सुरू करू शकतील, अशी त्याच्यामुळे शक्यता निर्माण झालेली आहे। किशोर पाटकर ने आगे कहा कि इस निर्णय से पुनः विकास की प्रतीक्षा कर रहे हजारों परिवारों को बड़ी दिलासा मिलेगी। मी सेक्टर 9-10 मधलंच बोलेन तर जवळजवळ 8-9 सोसायट्या आहेत ज्याच्यामध्ये 6-7 हजार लोक राहतात, म्हणजे कुटुंब आहेत, ॲक्च्युअल घर आहेत त्यांची, त्यांचं लाईट पाणी कट केलेलं आहे पण ते तिथेच राहतात। मी ह्या विभागाचा बोलले तर इथे न्याय मिळेल, असाच प्रकार नेरूरला आहे, गणसुरीला आहे, कोपरखेरण्याला आहे, सर्वांना न्याय मिळेल आणि लोकांना एक दिलासा मिळेल का बाबा आता आमची बांधकाम परवानगी आली, आता आम्ही खाली करू शकतो। पहिलं काम त्यांचा जीव वाचवणं आहे, त्यांचा जीवच नाही वाचला
तर पुढे पर्यावरण ही NOC ते चालत राहील, गेलेला जीव परत येत नाही. तर शिंदे साहेबांनी नवी मुंबईसाठी आणि मस्के साहेबांनी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे. मी विजय नाटा साहेब आम्ही सातत्याने पाठपुरावा मंत्रालयात रोज जाऊन आम्ही हे करून आणलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी इंडिया नेटवर्क.